नमस्कार मित्रांनो, कसं आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिव्य असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून अभ्यास करून वारवडधाऱ्या माणसांकडून लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती घेत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला नाही पाहिजे, फसवणुकीच्या दुनियामध्ये तुम्ही फसला नाही पाहिजे. आजकाल कसं झालं, इंस्टाग्रामच्या मार्फामधून ह्याच्या मार्फामधून सगळं ठकाठकीचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तुम्हाला काही कळून देत नाही, तुम्हाला काही सोसून पण देत नाही. पैसे लुबडले जातात, मार्केटिंग केलं जातं, त्यांना देवधर्म माहीत नसतात. एकी घेतली गादी, एकाकडनं कुणाकडनं बी दीक्षा घ्यायची, दीक्षेचे व्हिडिओ टाकायचे, नंतर त्यांनी गादी चालू करायचे लोकांना लुटायला. मात्र हे लोक रिकामे असतात, त्याच्यापासून सावधान राहावा, त्यांच्या नादी लागू नका. असे लोक फक्त ठगायचे कामं करत असतात, बाकी काय नाही. आजकाल कसं झालं बघा, धावजी बाबाच्या नावाखाली व्हिडिओ बनवायचे, लाईक सबस्क्राईब झाल्यानंतर मग देव विकायला चालू करायचे. त्याला मित्रांनो गला ख माहीत नाही, गच क बी माहीत नाही. ते देखील लोक मित्रांनो चेडे विकतात, म्हणजे की कुठल्या प्रकारची साधना नाही, गुरु नाही, फक्त लाईकवर फक्त मोठा झालेल्या इष्टावर चे लोक पण लोकांना लुटायला लागलेले आहेत. त्यांच्यापासून सावधान राहा, अशानं तुमची फक्त लूट होऊ शकते, बाकी काय नाही. तुम्हाला त्यांच्यामधनं काही असील होणार नाही. माझा व्हिडिओ सत्यावर असतो, सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कोणाचा म्हणता. आमच्या व्हिडिओमध्ये अंधश्रद्धा पसरवत नाहीत. जी काही सत्यावर माहिती देत असते, लोकांच्या आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती देत असतो, तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो. अशा गुपित माहिती सांगल्या, 52 चेड्या गोठण्याची नावं सांगितली, धूपकर्म सांगितले, स्नानकर्म सांगितले, अशा गुपित माहितीच गुपित रहस्य कुठं दाखवलं नाही. असे दाखवण्याचं काम, सांगण्याचं काम, शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनल जे करत असतं, लोकांना लुबडून नाही तर खरंच सांगून लोकांना खरा फरक देऊन. आजकालचे लोक फक्त दाखवायचं एक आणि करायचं वेग, लोक मार्केटिंग करायला लागले. यूट्यूबवाले काही लोक, त्यांच्यापासून देखील सावधान. इंस्टाग्रामवर पण सावधान राहा. गादीला जावा, मानपान द्या, त्याच्यानंतर फरक घ्या, नंतरच त्यांना काम द्या. बाकी कुणालाही याऱ्या बुवा बाबांना कामं देऊ नका. महाराष्ट्रामध्ये फक्त सुळसुळाट होण्याचा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. बुवा बाबांचा लुटीचा काम चालू आहे. आम्ही फक्त चेड्या गोट्यांची खऱ्या माहिती दिल्या, गुप रहस्य दिले. असे गूढ रहस्य तुम्हाला कुठलाही यूट्यूब चॅनल देणार नाही. सर्च करून बघा, ते देण्याचं कार्य शोध असते होतं प्रथम पहिलं चॅनल जे त्यानं केलेलं आहे. चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. करणी केली नवरा गेला दुसरीकडे, घरचं झालं वाटुळं, केली करणी भानामती. संपूर्ण माहिती अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, अनेक तोडगे दिलेले आहेत, पण लोकांना मात्र कळत नाही. लोक म्हणतात दादा तुमचं ऐकण्यास तुम्ही जे बोलताय ते खरं असतात. माझे काय लोक यूट्यूबवर व्हिडिओ बघून तोडगे करतात आणि 100% ते तोडगे मित्रांनो त्यांना लाभतात देखील आणि त्यांचे भरपूर प्रमाणे कामं देखील बनलेली आहेत. असे देखील व्हिडिओ बघून अशा खऱ्या माहित्या तुम्हाला कुठलाही यूट्यूब चॅनल देणार नाही. फक्त लाईक सबस्क्राईबसाठी, दिखावासाठी आणि पैसा लुबडण्याचं कार्य तुमच्याकडे करत असतात, बाकी काय नाही मित्रांनो. आजकाल तर रोग वेगवेगळे आलेले आहेत. दावजी बाबाचा फोटोवर टाकायचा, खाली तुमचे कामं केले जातील. बाबा देव कुणाचा, काम करतोय कुणाची, तुझ्या स्वतःच्या गादीपासलं टाकणं, दुसऱ्यांच्या गादीपाशी जाऊन देवांचे व्हिडिओ खाली यांचे गाद्या भरून घेतात. असे देखील मी बघितलेले आहेत. काय लोकांना तर धापलेलं आहे आम्ही, हे मात्र लक्षात ठेवा. मग करणी हा प्रकार काय आहे, भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, भरपूर मार्केटमध्ये देखील व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता, पाहू शकता. पण काय वेळेस आमच्याकडे असे केसेस येतात, दादा आमची नवरा बायकोचं पटत होतं, नवरा बायकोचा सुखाचा संसार होता, एक बाई मध्यस्त्री आली, नवऱ्याला खाऊ घातली, पोटामध्ये दुखा लागलं, ढाळ घेतला, दवाखाना केलं, सगळं केलं, बुवा बाबा फिरलो, बुवा बाबांना लुटण्याचं काम केलं, पण आम्हाला कुठेही प्रकारचं यश आलं नाही. सारता खेळता परवर आमचं वाटलं झालं. पोरा बाळांना बघायला कुणी नाही. मी आता कुठंतरी बेरोजगारीचं काम करते आणि कसं तरी घर मात्र भागवते. नवरा वाऱ्यावर गेला, व्यसनामध्ये गेला, बाया करण्यात गेला आणि मित्रांनो असंच आमच्या घरातलं चांगलं होतं. आमचं बरं का लय चांगलं होतं, घरामध्ये पैसा खेळत राहायचा, बिझनेस चांगला चालू होता. पण कुठली सटवी आली, त्या सटवीनं काहीतरी खाण्यात दिलं आणि माझ्या नवऱ्याचं वाटोळं झालं. ढाळ द्यावून आणा म्हणून त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला एक कथा सांगतोय की असं लोक करतात, वाचलं पाहिजे, तुम्ही वाचावं, पुढं तुम्हाला काय होणार आहे ते आम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये बनवत असतो, जेणेकरून तुम्ही त्या माहितीला वंचित राहायला पाहिजे आणि तुम्ही ते पालन केलं पाहिजे आणि तुम्ही कुठं ना कुठं वाचले पाहिजे, म्हणून आम्ही व्हिडिओ बनवण्याचं कार्य करत असतो. भरपूर प्रमाणे लोकांचं चांगलं होत असताना लोकांना दिखावा होत नाही. एखादी गाडी घेतली की गाडी खाली लिंबू, एखादी कंपनी असं लिंबू नारळ लगेच तिथं टाकले जातात, तिथलं बंधन केलं जातं. बंधन केल्यामुळं आजूबाजूची लेख तर किंमत देतच नाहीत, पण येणारे कस्टमर देखील दुकानात येत नाहीत किंवा बिझनेसमध्ये भरपूर प्रमाणे वाटोळ होत जातं, डील होत नाहीत. त्याच्यानंतर घरामध्ये चिडचिडमिळीचं वातावरण होऊन जातं, डोकं दुखायचं आजार पण अचानक लागतं. अहो चांगलं होतं, मध्येच चांगलं झालं होतं, पण कुठं तर बघितलं नारळ लिंबू पडली आणि वाटोळ झालं, भानामतीतून गेलो. योग्य डिसिजन करता येत नाही, योग्य डिसिजन घेता येत नाही.
देवाला गेलं, नवस जरी केला तर डोकं आपटून जरी घेतलं तर दादा नवस देखील पूर्ण होत नाही. आता आम्ही झिरो झालेलं आहे, हिरोमधनं आम्ही झिरो झालेलं आहे. आत्ता शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे, पण स्ट्रगल भरपूर आहे, ऋण भरपूर झालेलं आहे, कर्ज भरपूर झालं आहे, वाटोळं करून टाकलेलं, घासून टाकलेलं, अंगावर घालायला कपडे नाही आहेत. काय वेळेस फोर व्हीलरमध्ये हिंडत होतो, चालत होतो, 5 स्टार हॉटेलमध्ये जेवत होतो, आता डायरेक्ट वडापाव खाण्याला पण पैसे नाहीत. असे देखील मी मित्रांनो कौल घेतलेले लोकांचे आहेत. हेच त्यांचे प्रश्न असतात, त्याच प्रश्नावर मी व्हिडिओ यूट्यूबवर टाकत असतो, जेणेकरून तुमच्यासोबत पण असं होत आहे का हे तुमच्या मनाला विचारा. भरपूर प्रमाणात दिलं, गोरगरिबांना जाणलं, गोरगरिबांना मानपान दिला, गोरगरिबांचं मानपान ठेवून त्यांना फरक देखील दिला. पण मी देवाच्या गादीला डाग कधी लागून दिला नाही, कारण सत्य मार्गावर चालण्याचा माझा माझ्या गुरुची मला शिकवण आहे. दुसऱ्यांचं चांगलंच करत गेलो, अजून पण करत राहील, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत करत जाईल, लोकांचं चांगलंच करत जाईल. देवीच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली कधी ढोंगाचं पांघरू घेणारा या अक्षय नाही, हे मात्र लक्षात ठेवा. खरंच सांगण्याचा माझा मी नाही कोणाचा म्हणला. भरपूर प्रमाणात केसच बघितली, नवरा बायकोचं पटत नाही, लेकरा बाळांचं पटत नाही, कुणी काय ना काही किडे करत असतात, शेजार पाजार तर करत असतं, भाव भावकीतला व्यक्ती असतो, शेजार पाजाराचा व्यक्ती असतो, कोण ना कोण जळकं मुळकं तटकं देखील असतं. ते कधी कधी काठीवर नाही मित्रांनो, चापट देऊन नाही तर पाठीमागं खंजीर गुफण्याचं हे काम करत असतात. ह्याला थारा नाहीये, ह्यांना पुरावा नाहीये, ह्यांना काय नाहीये, म्हणून हे अंधश्रद्धाकडे वळत असतात आणि असल्या कारण मात्र करत असतात, कारण ह्याला पुरावाच नाहीये, कुठल्या कायद्यातच बसत नाही ना हे असल्या गोष्टी, म्हणून हे असल्या गोष्टी करत असतात. नाही काय करता, फटके मात्र तंत्रमंत्राचे देत असतात. भरपूर मी बघितलेला आहे मित्रांनो, भरपूर मी बघितलेला आहे, मी जाणलेला आहे, मी स्वतःच्या माझ्या हातनं देखील काही लोकांचं काढलेलं आहे. 100% रिझल्ट आहे, खोटं बोलणार नाही, येऊन गादीला भेटून जावं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. असे भरपूर माझ्याकडे केसेस येतात. जर तुम्हाला पण अशा गोष्टी काय होत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, तर मी भरपूर प्रमाणात तोडगे देतो असतो. आता पण देखील मी तोडगे देतोय. मूळ तुमचं नक्षत्र काय आहे, त्या नक्षत्रावर तुम्ही काम केलं पाहिजे. तुमचं आराध्य वृक्ष काय आहे, त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. तुमचा स्वभाव कसा आहे नक्षत्रावर कळतो, स्वभाव नक्षत्रावरच सगळा सांगितला जातो. कुठली रेमिडीज कुठं दिली पाहिजे हे बुवा बाबाला सांगता येत नाही. फक्त लिंबावर खेळणं, अंगावर खेळ होत नसतो. काय केवळ सगळं काही बायोडेटा देऊन त्याला काय ना काय त्याला तोडगा दिला जातो. प्रत्येक गोष्ट इंजेक्शनवर नीट होत नाही. गोळ्या देखील खावा लागतात, गोळ्या नाही खाल्ल्या की इंजेक्शन घ्यावं लागतं, इंजेक्शन आणि गोळ्यावर जर होत नसेल डायरेक्ट ऑपरेशन करावं लागतं. अशी माझी पद्धत आहे मित्रांनो. फक्त अंगावर हेच दिलं, एखादा भावलीच दाखवली, एखादा कवळाच दिला, ह्याच्यावर काम होत नसतं. काय केवळ सर्व काही देऊन भिवून भागवलं पाहिजे आणि त्या माणसाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद, त्याला शौर्य, त्याची रेमिडीज, त्याचे उपाय सांगितले जातात. तो माणूस शून्यातनं नाही मित्रांनो, 100% विश्व निर्माण करत असतो. खाली मात्र कधी पडत नाही, हे माझी गॅरंटी. मग ह्याच्या अगोदर तुम्ही काय कराल, माझ्याकडे असं काय झालं नाही पाहिजे. आता बघा, जे तरसलेले लोक असतात तेच युट्यूबवरचे असे व्हिडिओ बघत असतात. त्रास नाही तो कामामध्ये बीजा, पण ज्याला त्रास आहे, ज्याचं कामच चालत नाही, तो असले उपद्रव करून व्हिडिओ बघत असतो. कुठं ना कुठं बाबा खरा माणूस मला भेटावा आणि माझं सगळं काही व्यवस्थित व्हावं. भरपूर बुवा बाबा केले, इंस्टाग्रामच्या मार्फतून गेलो, ढोंग्याचं पांघरून घ्यायला भेटलं, लुटलो गेलो, इकडे तिकडे गेलो, लुटलो गेलो. एका बाबानं तर बोलून घेतलं लांब, एवढा लांब गेलो आणि त्याच्यानंतर काय बाबा तिथं लोक नाचायला लागली. माझा कौल घ्यायच्या अगोदर मला तिथं कवड्याची माळ टाकली. हा तर माणूस पहिला चिडे गोट्यावर नावं ठेवत होता, आज चिडे गोटी विकतो. अशी देखील बुवा बाबा युट्यूबवर भरपूर धुमाळखोळ घातलेला आहे. त्या लोकांनी तशापासून बी सावधान राहिलं पाहिजे. तुम्ही भरपूर केलं महाराज, आता मी थकलेलो आहे. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे देवीच्या वाऱ्या केल्या, मी थकलो, मी तोडगे केले, मी थकलो. माझ्या गादीला या आई साहेबांना नवच करा, आई साहेबांपाशी मागून घ्या, तरी तुमचं चांगलं होईल. मार्ग देण्याचं काम मी करत राहील मित्रांनो. फसवू नका, फसवण्याच्या दुनियामध्ये फसवू नका. खऱ्याकडे जाऊ, माझ्याकडे या किंवा नका, मी तर म्हणतो माझ्याकडे येऊ पण नका, पण खऱ्याकडे जावा. तुमचं काय असेल ते मित्रांनो व्यवस्थित करून घ्या. ह्याला पुरावा नाही हो, नाहीतर केस पण केली असते. याला पुरावाच नाहीये. हे फक्त पायाखालची माती घेणार आम्ही, नाहीतर त्याच्यामध्ये जाऊन एखादं लिंबू पुरणार, नाहीतर नारळ फोडणार, नाहीतर एखादी वनस्पती उपद्रव्य करून मंत्र मारून तिथं काय तर आम्ही टाकून फुकून टाकणार. बरोबर त्याचं वाटोळ व्हायला सुरुवात होते. याला पुरावा नाही. जरी कॅमेऱ्यात घावलं तरी बोलता येत नाही. तोंड बांधून टाकतात, नेत्र बांधून टाकतात. असं देखील क्रिया केली जाते. भरपूर केलं, पैशापानात अडक्यात यश नाहीये. कुलदेवताला जाईन म्हणलं, पूजा करायला बशीन म्हणलं, पण बसू मात्र वाटत नाही. फक्त वाटोळ व्हायचं कार्य होत असतात. दिलेल्या 5 गोष्टी तुम्ही करा, थोडक्यात मात्र तुम्हाला फरक पडेल. 100% जाणार नाही. 100% जाण्यासाठी उतारा पातारा भरपूर काही गोष्टी केले जातात. स्नान कर्म दिले जातात, उपकर्म दिले जातात, तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी जातात. लागलेली जखम लवकर बरी होत नाही, तसाच हा प्रकार असतो. दमादमानं का होईना चांगलं व्हायला सुरुवात होत असते. विश्वास देवावर ठेवला पाहिजे. जे लोक कधी देवाला मानत नाही ते देखील लोक आता मानायला लागलेले आहेत, कारण त्यांना असे चमत्कार घडून यायला लागलेले आहेत. म्हणून मी सांगतो, देवावर विश्वास ठेवायचं काम करा. कधी ना कधी तुम्हाला देव तारेल आणि तुम्हाला कधी ना कधी
वर देखील नेईल हे मात्र लक्षात ठेवा. विश्वास महत्त्वाचा. 5 गोष्टी करा मी सांगितल्याप्रमाणे. एक तरी मित्रांनो सगळ्या देवांना पुरणारा उरणारा भस्म काय करायचं मित्रांनो, 10 रुपयाला वडी भेटते भस्माची. गुरुवारच्या वेळी दत्तात्रय महाराजांपाशी भस्म ठेवायचा. 108 वेळा दत्तात्रय महाराजांचा मंत्र बोलून एक फेरी मारायची, एक दिवा अगरबत्ती लावायची आणि तो भस्म घरात आणून मित्रांनो रोज कपाळाला लावायचा आणि अमावस्या पौर्णिमा दिवशी 4 दिशेला फुकून टाकायचा आणि रोज दत्तात्रय महाराजांचं स्मरण करावं. गुरुवार शुक्रवार दत्तात्रय महाराजांचं स्मरण करावं. याच्यानंतर ती निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरामध्ये लवकर चालत नाही, खेळी देखील होत नाही. लाजोळीच्या झाडाला दिवा लावावा आणि मात्र ओम मात्रेन महा किंवा ओम लक्ष्मीनारायणचा 108 वेळा मंत्र करावा आणि मित्रांनो शनिवारी साखर अर्पण करावी. तरी देखील तुम्हाला मित्रांनो बाहेरची ऊर्जा 100% नाही पण 80-90% तुम्हाला असाच फरक पडून जाईल. तिसरा उपाय काय महाराज? तिसरा उपाय नदीच्या किनारी मित्रांनो जायचं, बसायचं. नदीच्या किनारी संध्याकाळी तुम्हाला जायचं आहे गुरुवारी किंवा शुक्रवारच्या दिवशी. खरना राळाची उटी सात्या आसराच्या नावानं सोडून द्यायची आहे. आसरा पाण्यातले आहेत, पाण्यासारखं पवित्र ह्या जगात काही नाही. पाण्याशिवाय माणूस जगत देखील नाही. पाण्यामध्ये सर्व काय आहे. रत्न गावली समुद्रामधनं, पाण्यातनं झाली होती ना रत्न गावली, यंत्र गावली, सर्व काय गावलं पाण्यामध्येच तुमचं समाधान आहे. जाऊन तिथं फक्त तुम्हाला काय सोडायचं आहे तर उटी सोडायची आहे. शुक्रवार मंगळवार संकल्प करून 1 नारळ, 4-5 बताशे, त्याच्यानंतर 2-3 बिब, त्याच्यानंतर मित्रांनो काळे उडीद तुमच्या अंगावरून उतारून मंगळवारच्या वेळी वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या. अर्धा मित्रांनो 80% फरक तुम्हाला पडलाच पाहिजे. हे माझी गॅरंटी आहे. हे मात्र लक्षात ठेवा. मी असं कुठलाही लुपालुटीचा बाजार सांगत नाही. पुस्तकी ज्ञान कोणीही देतं हो. बारकं पोरगं बी पुस्तकी ज्ञान घेऊन मिलिटरी होऊ शकत नाही. काय ना काय फिजिकलमध्ये तो पडतोच खाली. तसा प्रकार हा बुवाबामाचा झाला आहे. पुस्तकं वाचून हे बुवाबा बसलेले आहेत. त्यांना साधना माहीत नाही, पुस्तकी साधना घेऊन बसलेले आहेत. ह्यांच्याकडे जाऊ नका. ढोंग्याचं पांघरून घेऊन बसलेले आहेत. आमचे गुरूंनी आम्हाला शिकवण दिली म्हणून आज तुमच्याकडे ताठ मानेनं उभा आहे. कुठेही आमच्या नावाला डाग नाही, ताड मारून उभा आहे. कारण आम्ही देवाच्या नावासाठी धंदा करत नाही, लोकांना तारण्याचं काम करतो. असे उपाय तुम्हाला कोणी देणार नाही हो. देत असताना देखील पैसे घेतील पण मी असेच उपाय देतो कारण मी सत्यावर सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा. हे मात्र लक्षात ठेवा. 5वा लास्ट रेमेडीज तुम्हाला सांगतो, 100% येशील ते करून घ्या. तुळशीच्या झाडाची सेवा केल्याने मित्रांनो भरपूर प्रमाणे फायदे होता. शत्रुबंधन होतं. कुणी काय केलं असेल तर बजरंगबली हा वीर आहे, रिद्धी सिद्धी तिथं आणतो. त्याच्यानंतर मित्रांनो बजरंगबलीला देखील त्याचे पान जातात, रक्षण होतं. रिद्धी सिद्धी असल्यामुळं ना सिद्धीही मिळते, रिद्धीही मिळते आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. कुठलाही आडा पिडा कुठं अडकलेली कामं असतात ते देखील होऊन जातील. तुम्ही रुईच्या झाडाची सेवा चालू करा. सेवा करण्याचा वार रविवार आणि सोमवार त्याची सेवा चालू ठेवा. फक्त पाणी अर्पण नमस्कार करायचा आहे तुम्हाला, मनाभावनाने पूजा करायची आहे. सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. या 5 गोष्टी नीती नियमाने करा. 100% यश येण्याचं कार्य होईल. जर तुम्हाला बघायचं असेल माझ्या मागं भरपूर दलिंद्र लागले, महाराज तुम्हाला भेटायचं आहे, आम्हाला ऑनलाईन कौल घ्यायचं ना, तुम्हाला भेटूनच बोलायचं आहे, पर्सनल आहे, असं आहे तसं आहे, आमका आहे, करणी भानमितीची शंका असो, चेड्यागोट्यांविषयी शंका असो, बांधीविषयी शंका असो, कुठल्याही प्रकारची शंका असेल, गुरुविषयी शंका असो, गेनमाळीविषयी शंका असो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय आटे दिलं ते आटे वाचून मला कॉल करा. शुक्रवार आणि मंगळवार गादी चालू असती. गादीला येत असताना देवीसाठी एक हार आणा, देवासाठी हार आणा, 1 नारळ, 5 लिंबन अगरबत्तीचा जरी पुडा आणला, रुपये माझ्या गादीला ठेवला नसला तरी चालतो. फक्त येताना तेवढं देवासाठी आणावं. हेच माझे तुम्हाला नम्र विनंती आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि इतरांना देखील शेअर करा. का शेअर करा? आज तुम्ही माहिती घेऊन बसताय, इतरांना देखील माहिती होऊन जाऊ द्या. खऱ्याच्या दुनियामध्ये खरा पण तुम्ही देखील दाखवा. परमपिता परमात्मा वरनं बघतो आणि तुम्हाला देखील शुभ आशीर्वाद देत असतो. खऱ्यापाशी जावा, लुटणार नाही. देवाचं नाव देखील खराब होत नाही. जर खोट्याकडे गेलं मित्रांनो तुम्ही, तुमचं नाव खराबच होणार आहे. जर खोट्याकडे गेलं, मी या देवीला मानून गेले होते, गादी त्याची काळूबाईची होती, त्यानं आम्हाला लुबडलं, मग तुम्ही काळूबाईवर नावं ठेवता. ते माणूस डुप्लिकेट आहे, देव तर ओरिजिनल आहे. मग ओरिजिनलकडे जावा. तुम्ही कधीही ओरिजिनलला नावं ठेवणार नाही. डुप्लिकेटवाले देवांच्या नावाखाली बाजार करणार आहेत. हे मात्र लक्षात. त्यांना गोत्र माहीत नसतं, नादी नसती, त्याचा त्यांना जलवा नसतो, कुठला आखाडा त्यांना माहीत नसतो, आगरू होऊन बसलेले आहेत. हे मात्र लक्षात ठेवा. लुटालुटीचा बाजारात जाऊ नका. सत्याकडे जाऊ. माझ्याकडे या किंवा नका येऊ, पण सत्याकडे जावा. तुमचं सर्व काही चांगलं होईल. खोट्याकडे गेलं तर तुमचं सत्यानाश होईल. हे मात्र लक्षात ठेवा. कमेंटमध्ये धावजी बाबाच्या नावानं सांग बोला, काळूबाईच्या नावानं सांग बोला लिहायला मात्र विसरू नका. नेक्स्ट टॉपिकवर नक्कीच भेटूया. 5 रेमेडीज करा. 100% उपाय. असा उपाय तुमचा गुरु पण देणार नाही हो, महाराज कोणी देणार नाही, पण मी सत्यावर सांगण्याचा धंदा आहे. माझ्या आई काळूबानं भरपूर दिलेला आहे म्हणून तुम्हाला भरपूर देत आहे मी. तिचाच आशीर्वाद आहे, बाकी कुणाचा आशीर्वाद नाही. ना एक धावजाचा माझा आशीर्वाद आहे. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.